Next article is microbes for industrial product. मायक्रोबचा वापर करून इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आपण मिळवतो. या मायक्रोब पासून आपण अनेक इंडस्ट्रियल प्रॉडक्ट मिळवतो. फर्मेंटेड बेवरेजेस आहेत, अँटीबायोटिक्स, विटामिन्स, एन्झाइम्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट आहेत. फर्मेंटेड बेवरेजेसचा जर आपण विचार केला 700 BC इतिहास पूर्व, म्हणजे ह्या सनावळी आपण लिहितो त्याच्यापूर्वी 700 वर्ष इजिप्तच्या लोकांनी, रोमनच्या लोकांनी पहिली दारू बनवली. त्यांनी सुरुवात केली दारू बनवायची, अल्कोहोलिक फर्मेंटेशनची. Louis Pasteur found first time that beer and buttermilk are produced by activity of yeast and yeast-like microorganism. लुईस पाश्चरनं पहिलं दाखवून दिलं की बियर आणि बटर मिल्क हे ईस्ट किंवा तशा प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बनतात. इंडस्ट्रियल अनेक प्रकारचे महत्वाचे प्रोडक्ट आहेत, ते बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो. मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट. प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस, अँटीबायोटिक्स, vitamins, organic acids, enzymes, hormones, etc. on industrial scale requires growing microbes in very large vessels. फर्मेंटर आहेत हे सगळे. अशा मोठ्या मोठ्या फर्मेंटर मध्ये रॉ मटेरियल ऍड करायचं, सबस्ट्रेट ऍड करायचं आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करायचे आणि मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोसेस घडवून आणणार. ते प्रोडक्ट वेगळे करायचे, प्युरिफाय करायचे आणि मग मार्केटिंग करायचं. फर्मेंटेड बेवरेजेस. सॅकॅरोमायसिस सर्वायसी ईस्ट नावाचं युनिसेल्युलर फंगस आहे. ते फंगस बेवर्स ईस्ट हा स्ट्रेन त्याचा जो आहे, ते फंगस काय करतं तर शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करणार बाय फर्मेंटिंग माल्टेड सिरियल्स अँड फ्रूट ज्यूस टू प्रोड्यूस इथेनॉल, वाईन, बियर. आता याच्यापैकी वाईन आणि बियर हे जे दोन प्रॉडक्ट बनवले जातात त्याला डिस्टिलेशनची प्रोसेस नसते. क्वेश्चन विचारला जाईल, अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये कोणते अल्कोहोलिक बेवरेजेस विदाउट डिस्टिलेशन बनवले जातात तर बियर आणि वाईन. आणि डिस्टिलेशनच्या प्रोसेसनं कोण बनवलं जात आहे तर मग ते बाकीचे लिकर्स, हॉट ड्रिंक्स म्हणजे हॉट जे लिकर्स आहेत ते. मग त्याच्यामध्ये विस्की, ब्रँडी वगैरे वगैरे हे सगळे आहेत. रम, विस्की, ब्रँडी, रम, जीन, आरक, फेनी, काजू फेनी गोवामध्ये प्रसिद्ध, आर प्रोड्युस्ड बाय डिस्टिलेशन ऑफ फर्मेंटेड ब्रॉथ. फर्मेंटेशन न बनवले जातात. आता याच्यामध्ये बियर साठी रॉ मटेरियल बार्ली यूज केलं जातं. सॅकॅरोमायसिस सर्वायसी हाच मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण त्यात 4 ते 5% एवढं असतं. वाईन, द्राक्षापासून वाईन बनवतो, फळांपासून वाईन बनवतो आपण.
त्याच्यामध्ये सॅकॅरोमायसिस इलिप्साइडस हा किंवा सॅकॅरोमायसिस सर्वायसी हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. 7 to 13% त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे. आणि हे बियर आणि वाईन विदाउट डिस्टिलेशन प्रोसेस बनवले जातात. त्याच्यानंतर जीन, बार्ली किंवा राय, सॅकॅरोमायसिस इलिप्साइडस 40 ते 45% त्यामध्ये अल्कोहोल आहे. ब्रँडी ॲपल, ग्रेप, चेरी पासून बनवले जातात, तोच मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, 40 ते 50% अल्कोहोल आहे. व्हिस्की, बार्ली, मेज, राय, राईस पासून बनवले जातात, मायक्रो ऑर्गॅनिझम तोच आहे, 50% अल्कोहोल आहे. रम बनवण्यासाठी शुगरकेन मोलॅसेस, साखर कारखान्याची मळी वापरली जाते, मायक्रो ऑर्गॅनिझम तोच आहे आणि 50% त्यात अल्कोहोल आहे. वोडका बनवण्यासाठी पोटॅटोचा वापर केला जातो, 40 ते 55% त्यामध्ये अल्कोहोल आहे. त्याचबरोबर काजू फेनी गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे, वोडका रशियामध्ये प्रसिद्ध आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे बेवरेजेस बनवले जातात. बेवरेजेस नंतर अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो. एका मायक्रो ऑर्गॅनिझमनी सिक्रीट केलेले कंपाऊंड्स दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी वापरले जातात, त्याला आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. Antibiotics are chemical substances produced by some microbes, kill or retard the growth of other microorganisms or pathogens. They are used to treat plague, whooping cough, diphtheria, leprosy. अनेक प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्यामध्ये होतात, त्यावर आपण अँटीबायोटिकचा वापर करतो. पेनिसिलिन नावाचं हे अँटीबायोटिक अलेक्झांडर फ्लेमिंगनं डिस्कवर केलेलं आहे. त्यांनी काय स्टडी केलं, समजा त्यांनी एक कल्चर केलं होतं. त्यांनी एक कल्चर केलं होतं, स्ट्रॅफायलोकॉकाय याचं ते कल्चर होतं. आणि या ठिकाणी त्याला मोल्ड आढळून आलं. समजा हे मोल्ड आहे, त्यात मोल्ड वाढत होतं आणि त्या मोल्डच्या आसपास या स्ट्रॅफायलोकॉकसच्या बॅक्टेरिया जिवंत राहत नव्हत्या. बॅक्टेरिया त्याच्या शेजारी दिसतच नव्हत्या. यावरून कन्क्लुजन काढलं, ते मोल्ड काहीतरी केमिकल सिक्रीट करत असलं पाहिजे, त्यामुळं स्ट्रॅफायलोकॉकाय जे आहेत तिथं जवळपास ग्रो होत नाहीत. आणि मग त्यांनी ते मोल्ड कोणतं आहे तेही शोधलं, पेनिसिलियम नोटॅटम. आणि त्या पेनिसिलियम नोटॅटम मधून सिक्रीट केला जातो काय, एक कंपाऊंड, एक अँटीबायोटिक. त्याचं नाव ठेवलं पेनिसिलिन. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सैनिकांची ट्रीटमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेनिसिलिनचा उपयोग केला. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग बरोबर बघा, फ्लोरी चेन हेही महत्वाचे सायंटिस्ट आहेत. फ्लोरी आणि चेन एस्टॅब्लिश्ड फुल पोटेन्शियल इफेक्टिव्ह अँटीबायोटिक. फ्लेमिंग, चेन, फ्लोरी अवॉर्डेड अ नोबेल प्राइज फॉर डिस्कवरिंग अँटीबायोटिक. फार महान सायंटिस्ट ज्यांनी अँटीबायोटिकची सुरुवात केली.
आज आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम अनेक महत्त्वाचे अँटीबायोटिक करत असतात. जवळपास बघा 7,000 अँटीबायोटिक्स आज आहेत, पण त्यापैकी 100 फक्त मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. स्ट्रेप्टोमायसिस ग्रायसस यापासून जवळपास 41 पेक्षा जास्त अँटीबायोटिक्स बनवले जातात आणि बॅसिलस सबटायलिस यापासून 60 वेगवेगळे अँटीबायोटिक्स बनवले जातात. अनेक प्रकारचे अँटीबायोटिक्स इथं बनवलेले आहेत. बघा, काही लायकेन्स पासून उस्निक ऍसिड, यू बॅक्टेरिया, फंजाय, ॲक्टिनोमायसिस यापासून अँटीबायोटिक बनवतो आपण. 70% अँटीबायोटिक बॅसिलस पासून बनवतो आणि 30% अँटीबायोटिक आपण सुडोमोनास बॅक्टेरिया पासून बनवतो. जसे एक्झाम्पल म्हटलं तर क्लोरामफेनिकॉल टायफॉइड वुपिंग कपवर उपचारासाठी वापरतो. इरेथ्रोमायसिन डिप्थेरियावर वापरतो. क्लोरोमायसिटिन निमोनियावर वापरतो. स्ट्रेप्टोमायसिन ब्रॉड स्पेक्ट्रम निमोनिया टीबीवर वापरतो. बॅक्टेरियापासून मिळणारे आता हे ॲक्टिनोमायसिस पासून मिळत होते, आता बॅक्टेरियापासून मिळणार आहे. ग्रॅमासिडिन बॅसिलस ब्रेविस पासून मिळवतो. टायरोथ्रिसिन बॅसिलस ब्रेविस पासून मिळवतो. फंजाय पासून पेनिसिलिन मोटॅसम, रामायसिन म्युकर पासून आपण मिळवतो. जसे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून अँटीबायोटिक्स बनवतो, त्याप्रमाणे आपण व्हिटॅमिन बनवण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो. व्हिटॅमिन ही टर्म सुरुवातीला फंक नावाच्या सायंटिस्टनं वापरली आणि त्यांनी व्हिटॅमिन सी बनवलं फर्मेंटेशननं. काही व्हिटॅमिन्स वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे बी आणि सी, आणि बाकीचे फॅट सोल्युबल आहेत, ए, डी, ई, के. त्यातले व्हिटॅमिन B12 आणि B2 हे टेक्नॉलॉजिकल प्रोसेसनं आपण बनवतो. टेक्नॉलॉजिकल बायोटेक म्हणजे त्याच्यासाठी ॲस्परजिलस मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो. सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स पण वापरले जातात आणि व्हिटॅमिन्स आपण बनवतो. व्हिटॅमिन आपल्याला लागतात, पण व्हिटॅमिनचा उपयोग काय, तर कोफॅक्टर म्हणून त्याचा वापर केला जातो अनेक रिॲक्शन मध्ये. देन मायक्रोब्स इन केमिकल एन्झाइम्स अँड अदर बायोॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. जसं ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन करायचंय, सिट्रिक ऍसिड बनवायचंय, ॲस्परजिलस नायगर नावाचं फंगस वापरलं जातं. ऍसिटिक ऍसिड बनवण्यासाठी ॲसिटोबॅक्टर ऍसिटी बॅक्टेरियाचा वापर केला जातो. ब्युटॅरिक ऍसिड बनवण्यासाठी क्लोस्ट्रिडियम ब्युटिलिकम या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. लॅक्टिक ऍसिड बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई नावाच्या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. इथं ॲस्परजिलस नायगर, ॲसिटोबॅक्टर, त्यानंतर क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलाई यांचे फोटोग्राफ दाखवलेले आहेत. ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम बेकरी इंडस्ट्रीमध्ये आणि अल्कोहोल प्रोडक्शन साठी वापरला जातो.
हे मोठे मोठे फर्मेंटर आहेत. त्या फर्मेंटर मध्ये आपण रॉ मटेरियल घेतो आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रॉपर स्ट्रेन ऍड करतो. मायक्रो ऑर्गॅनिझम एन्झाईम सिक्रीट करतात, एन्झाईम रिॲक्शन घडवून आणतात आणि मग त्यातले जे प्रॉडक्ट आहेत त्याचं प्युरिफिकेशन आपण करतो आणि मग त्याचं मार्केटिंग करतो. त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग काही एन्झाईम बनवण्यासाठी पण केला जातो. Enzymes are biocatalysts which catalyze biological reaction without taking part in it. एन्झाईमचा रोल काय? स्पीड अप द रिॲक्शन. जसं तुम्ही 5 किलोमीटर चालणार आहात. 5 किलोमीटर चालण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ जवळपास लागू शकतो. पण तुम्ही जर मोटरसायकलवर गेलात तर, वाहनामध्ये गेलात तर तुम्हाला 5 मिनिटात पोहोचता येतं. म्हणजे वाहनानं काय केला? तुमचा स्पीड वाढवला. ज्याप्रमाणे वाहनातनं तुम्हाला स्पीडनं नेलं, तुमचा स्पीड वाढवला, त्याप्रमाणे एन्झाईम काय करतात? बायोलॉजिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतात. दे स्पीड अप द मेटाबॉलिक रिॲक्शन. लायपेज नावाचे एन्झाईम आपण बनवले, ते डिटर्जंट फॉर्म्युलेशन साठी. आपल्या कपड्यावर डाग पडतात ना, ते डाग घालवण्यासाठी पण वापर केला पाहिजे. लॉन्ड्री मध्ये वगैरे वापरतात. पेक्टिनेज, प्रोटीएज, क्लॅरिफाय बॉटल्ड ज्युसेस, त्यासाठी वापर केला जातो. स्ट्रेप्टोकायनेज प्रोड्यूस्ड बाय स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकायनेज फार 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 महत्वाचा आहे. स्ट्रेप्टोकॉकस या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तो बनवला जातो, स्ट्रेप्टोकायनेज. आणि त्याला आपण क्लॉट बस्टर म्हणतो. रक्तवाहिन्यामध्ये आपण पाहतो, हृदयाच्या रक्तवाहिन्या एकदम लहान असतात आणि त्या रक्तवाहिन्यामध्ये जर क्लॉट तयार झाले तर आपल्याला हार्ट डिसीजेस होतात. मग एंजिओग्राफी करतो, क्लॉट शोधतो, एंजिओप्लास्टी करतो, क्लॉट आपण ते रक्तवाहिनी डायलेट करतो. जास्तच असतील तर आपण बायपास सर्जरी करतो. पण ते क्लॉट आपल्याला डिझॉल्व करायचे असतील तर त्याच्यासाठी क्लॉट बस्टर म्हणून क्लॉट्स रिमूव्ह करण्याचं काम ब्लड व्हेसल मधलं कोण करतं? तर हे स्ट्रेप्टोकायनेज नावाचा कंपाऊंड आपण बनवतो. एन्झायमॅटिक रिॲक्शन बनवतो स्ट्रेप्टोकॉकस पासून. आणि हार्ट अटॅकचे जे पेशंट असतात त्यांना आपण इमिडिएट स्ट्रेप्टोकायनेजचं इंजेक्शन देतो. क्लॉट बस्टर महत्वाची भूमिका त्यावेळी बजावतात. सायक्लोस्पोरिन ए पहा, फार महत्वाचं आहे हे सुद्धा. ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम यापासून आपण सायक्लोस्पोरिन बनवतो आणि ते इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणून वापरलं जातं. आता बघा, माणसाचं शरीर असं बनवलंय, दुसऱ्याचं काहीच स्वीकारायचं नाही. माणसाचं मन असं बनवलंय, सगळं दुसऱ्याचं पाहिजे. मग ज्या लोकांमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेला असतो, मग हार्ट ट्रान्सप्लांट केला असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, अशा ट्रान्सप्लांटमध्ये दुसऱ्याचा अवयव शरीर स्वीकारत नसतं आणि म्हणून त्या शरीराच्या इम्युनिटी सिस्टीमला दररोज विनंती करावी लागते, सारखी विनंती करावी लागते. हा ऑर्गन आपलाच आहे बरं का, त्याच्या विरुद्ध काय करू नका.
हा ऑर्गन आपलाच आहे बरं का, त्याच्या विरुद्ध काय करू नका. आणि ही विनंती करण्याचं काम कोण करतं, तर सायक्लोस्पोरिन ए. त्याचबरोबर आपण स्टॅटिन्स बनवतो. मोनास्कस पर्पुरियस ईस्ट पासून ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कोलेस्ट्रॉल बनवणारं एन्झाईमच कमी तयार केलं जातं स्टॅटिनमुळं. असे अत्यंत महत्वाचे मेडिसिनल प्रॉपर्टी असलेले कंपाऊंड सुद्धा बनवण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो.